होणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला इयत्ता 5वी च्या शिष्यवृत्तीचा सराव करण्यास नक्कीच मदत होणार आहे। ही प्रश्नपत्रिका आपण सोडवायची आहे। ती कशा पद्धतीने सोडवायची आहे ते आपण पाहूया। मित्रांनो, प्रथम आपणास प्रश्न दिला जाईल, तो प्रश्न वाचन केला जाईल, त्यानंतर आपणास उत्तर देण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल। आपण 10 सेकंदात आपला उत्तर द्यावायचं आहे। त्यानंतर योग्य उत्तर स्क्रीनवर दाखवलं जाईल। अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणासाठी। परीक्षा संपल्यानंतर आपण आपले गुण खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचे आहेत। आशा करतो आपणास यात नक्की नवीन माहिती मिळण्यास मदत होईल, आपला भरपूर सराव होईल। अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। चला तर मित्रांनो, प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। प्रश्नपत्रिका पहिली, विषय भाषा, नमुना प्रश्न। प्रश्न 1 ते 3 साठी पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचा पर्याय निवडा। प्रश्न 1, हे फळ खूप गोड आहे। या वाक्यातील नाम ओळखायचं आहे। यासाठी पर्याय आहेत गोड, खूप, आहे, फळ आणि आपली वेळ सुरू होते आत्ता। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक। प्रश्न दुसरा, अचानक जोराचा पाऊस सुरू झाला। या वाक्यातील नाम ओळखायचं आहे। यासाठी पर्याय आहेत सुरू, पाऊस, अचानक, जोराचा आणि आपली वेळ सुरू होते आत्ता। आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाऊस। प्रश्न 3, किती सुंदर आहे ते दृश्य। या वाक्यातील नाम ओळखायचं आहे आणि यासाठी पर्याय आहेत दृश्य, 2 ते, 3 सुंदर आणि 4 किती। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 4 ते 6 साठी खालील गटात नाम असलेला पर्याय शोधा। या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न दिले जातील, 4 शब्द दिले जातील आणि त्या शब्दामधून आपल्याला नाम शोधायचं आहे। प्रश्न क्रमांक 4, आणली समयी त्याने स्वच्छ। आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, घाबरून तो पडला पाय। यामधील गटातील नाम असलेला शब्द शोधायचा आहे। आपली वेळ सुरू होते आत्ता। आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक। पुढचा प्रश्न, प्रश्न 6, कडेला उग्र हरवला चेंडू। याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 7 ते 9 साठी खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा व त्याचा योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 7, नियमित अभ्यास करील त्याला मोठे बक्षीस मिळेल। या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे। यासाठी पर्याय आहेत करील, मोठे, त्याला, अभ्यास आणि आपली वेळ सुरू होते आत्ता। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, आपण नितीनच्या घरी खेळायला जाऊ। यासाठी पर्याय आहेत खेळायला, घरी, जाऊ, आपण। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक। पुढचा प्रश्न 9, त्याने घरातील सर्व सफाई केली। यासाठी पर्याय आहेत सर्व, केली, त्याने, सफाई। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3।
त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 ते 15 साठी खालील गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. प्रश्न 10, राजा, सिंह, घर, कोल्हा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11, साग, आग, राग, डाग. आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12, झरा, नदी, समुद्र, पतंग. यामधील अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13, वृक्ष, वारा, डोंगर, फूल. आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 14, मेंढी, लांडोर, हत्ती, घोडी. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 15 ते 20 साठी सुसंगत वाक्य तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. प्रश्न 15, चांगला 10-12 जणांचा डॅश डॅश लगोरी खेळण्यासाठी जमला. यासाठी पर्याय आहेत थवा, गठ्ठा, जुडगा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 16, गौरी आणि शिवाय आपापले डॅडॅश वाटून घेतात. यासाठी पर्याय आहेत भिडू, मित्र, शत्रू, वर्गमित्र. आणि यासाठी वेळ सुरू होते आत्ता. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 17, 2 डॅडॅश तयार झाले. यासाठी पर्याय आहेत खेळाडू, संच, गट, संघ. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18, पप्पू होताच डॅडॅश स्वभावाचा. याचे पर्याय आहेत 1 बित्रा, 2 चिडचिड्या, 3 मन मिळावू, 4 अबोल. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे राज्य घेण्यास त्याने डॅडॅश दिला. यासाठी पर्याय आहेत होकार, सल्ला, देकार, नकार. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 20वा प्रश्न, त्याच्या आशा डॅडॅश त्याला खेळात कुणी घेत नव्हते. याचे पर्याय आहेत रडण्यामुळे, दिसण्यामुळे, हसण्यामुळे, वागण्यामुळे. आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वागण्यामुळे. प्रश्न क्रमांक 21 ते 25 साठी खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणता वाक्यप्रचाराचा वापर कराल त्यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत. आणि प्रश्न सुरू होतात. 21वा प्रश्न आहे, होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी पालकांनी शाळेला डॅश डॅश. यासाठी पर्याय आहेत हात चालवणे, हात दाखवणे, हात देणे आणि 4 हात मारणे. यासाठी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हात देणे. प्रश्न 22, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशास तिकीट तपासणी करणाऱ्याने पकडताच तो डॅश डॅश. यासाठी पर्याय आहेत अभय देणे, गयावया करणे, पदरमोड करणे आणि पायावर उभे करणे.
आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23, उंटावरून डॅडॅश हाकणे यासाठी पर्याय आहेत मेंढ्या, शेळ्या, गाय, जिराफ. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उंटावरून शेळ्या हाकणे. प्रश्न 24, तोंड डॅडॅश करणे यासाठी पर्याय आहेत पांढरे, गुलाबी, काळे आणि जांभळे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 25, अंगात बळ येणे म्हणजे काय यासाठी पर्याय आहेत अंगावर शेकणे, अंग जड होणे, अंगात वीज संचारणे, अंगात येणे. यासाठी वेळ सुरू होते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे. अभिनंदन, आपण ही प्रश्नपत्रिका यशस्वीरित्या सोडवली आहे. आपणास प्राप्त गुण या व्हिडिओच्या खाली लिहून पाठवा. जर आपणास ही प्रश्नपत्रिका परत सोडवायची असेल तर परत सोडवू शकता. दुसरी प्रश्नपत्रिका लवकरच आपल्याला देण्यात येईल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. आपला भरपूर शिष्यवृत्ती सराव याच माध्यमातून पूर्ण केला जाईल. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. धन्यवाद.